नमस्कार नाशिककर. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये एक असा खेळाडू आमंत्रित केलाय ज्याचा प्रवास टेनिसकडून क्रिकेटकडे सुरू झाला आहे. असंच खेळाडू म्हणजे नाशिकची अपूर्वा रोकडे. आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. अपूर्वा, नमस्कार. नमस्कार. अपूर्वा, तुझी टेनिस खेळण्याची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं गेलं तर मी वयाच्या 2 वर्षापासून टेनिस खेळत आहे. माझे वडील हे एक उत्कृष्ट खेळाडू होते, पण त्यांच्या काळात त्यांना लॉन टेनिस खेळायची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की माझी मुलगी ही टेनिस खेळेल. पहिल्या वाढदिवसाला पप्पांनी मला एक सोन्याचं छोटंसं टेनिस रॅकेटचं लॉकेट गिफ्ट केलं आणि त्याचबरोबर एक प्लॅस्टिकची रॅकेट देखील गिफ्ट केली. तिथूनच माझी टेनिस खेळण्याची सुरुवात झाली. वयाच्या 4 ते 5 वर्षात त्यांनी मला कोचिंग मध्ये टाकलं. तोपर्यंत तेच मला शिकवत होते. त्या काळात युट्यूब नव्हतं, पण टीव्हीवर टेनिस बघून आणि पेपर मधलं जे कटआउट असायचं ते वाचून त्यांनी मला शिकवलं. 4 ते 5 वर्षानंतर माझ्या आईनी ते पुढे ठेवलं. मला टेनिस कोचिंगला घेऊन जायची. तिथून पुढे माझं टेनिसचं प्रोफेशनल करिअर हे सुरू झालं. अंडर 8 ची टुर्नामेंट मी 6 वर्षातच खेळले आणि ती मी जिंकले देखील. आणि तिथून माझं टेनिसचं हे करिअर पुढे सुरू झालं. तू टेनिसचं करिअर सुरुवात झाली असं म्हणते, परंतु ती मुख्य सुरुवात कुठून झाली आणि तुझे पहिले कोच कोण होते? माझे पहिले कोच तर माझे वडीलच होते. त्यानंतर मला हेमंत बेंद्रे सरांचं, राधिका मॅमचं खूप मार्गदर्शन लाभलं. टेनिस अंडर 8 पासून मी खेळायला सुरुवात केली आणि मी नाशिकची पहिली यंगेस्ट प्लेअर म्हणून SGFI स्कूल गेम्स मध्ये खेळले. तेव्हा मी 7वीत होते आणि त्याच वर्षी मी सिनियर वुमेन्स साठी सुद्धा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आणि ती खरी सुरुवात माझ्या करिअरला म्हणावी लागेल, कारण ते एक खूप मोठं बेंचमार्क सेट झालं होतं. आणि तिथून पुढे मी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे मॅचेस खेळले, ITF देखील खेळले, इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचे मॅचेस खेळले आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीला देखील रिप्रेझेंट केलं. टेनिसमध्ये 8 ते 10 नॅशनल्स मी खेळले आणि तिथून माझी सुरुवात झाली. अपूर्वा, तू टेनिस खेळत असताना क्रिकेटकडे कशी वळली? क्रिकेटकडे वळणं म्हणजे क्रिकेटने मला स्वीकारलं. 2020 मध्ये कोविड झाला. मी मुंबईला तेव्हा प्रॅक्टिसला होते, कोचिंग करत होते आणि मी घरी आले. साधारण 1 ते 1.5 महिना आपल्या सगळ्यांना वाटलं की कोविड चालेल, पण कोविड लांबत गेला. 6 महिने झाले आणि माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. घरी बोर व्हायला लागलं. स्वतःच्या हेल्थकडे आणि एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट करण्यासाठी आम्ही आमच्या घरातल्या अंगणातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हा पप्पांचे खास मित्र स्वर्गीय शेखर गवळी सर देखील आमच्या घरी यायचे. आमचे नेबरच होते आणि ते तेव्हा रणजीचे कोच होते आणि त्यांनी मला क्रिकेट शिकवायला सुरू केली. माझ्या वडिलांनी त्यांचे मित्र राजेंद्र शिंदे, जे एक चांगले क्रिकेटपटू त्यांच्या काळात होते, आणि ह्या सगळ्या दिग्गज व्यक्तींचं मला जेव्हा मार्गदर्शन लाभलं तेव्हा मला असं वाटलं की मी क्रिकेट देखील खेळू शकते. त्याच्यानंतर मी मॅचेस खेळले. तेव्हापर्यंत सुद्धा मी क्रिकेट प्रोफेशनली खेळायचा विचार केला नव्हता, पण जेव्हा मॅचेस खेळले त्या क्षेत्रात मला अजून आवड निर्माण झाली, माझा परफॉर्मन्स झाला. तेव्हा मला असं वाटलं की टेनिसपेक्षा जास्त मी क्रिकेटमध्ये अचीव्ह करू शकेल आणि मी एक इम्पॉर्टंट आणि रिस्की डिसिजन माझ्या लाईफमध्ये घेतलं. मग क्रिकेट खेळत असताना टेनिसकडे दुर्लक्ष झालं का? टेनिस खेळते वगैरे अजून? टेनिस मी ॲज अ पॅशन खेळते. टेनिस कधीच सोडू शकत नाही. आणि क्रिकेट आणि टेनिस हे जरी इंडिव्हिज्युअल आणि टीम गेमचा त्यांचा फरक असला तरी टेनिसचे बरेच स्किल्स मला क्रिकेटमध्ये उपयोगात येतात. म्हणून मी टेनिस अजून पण खेळते. टेनिसचं मी कोचिंग देखील केलं, रेफरी देखील मी करते. सो टेनिस हे माझ्या आयुष्यातून कधीच पूर्णपणे संपू नाही शकत. टेनिस म्हणजे तू क्रिकेट आणि टेनिसचा संबंध आहे. तू आता क्रिकेटमध्ये काय म्हणून हे करते? फलंदाज, गोलंदाज काय म्हणून? मी फलंदाज आहे. ओपनिंग बॅटिंग सहसा मी प्रेफर करते. आणि मग त्याचा फायदा तुला, जे आपण टेनिसचे फटके वगैरे मारतो, त्याचा फायदा इथं असं झाला असं म्हणता येईल का?
हो, खूप झाला. जसं स्क्वेअर कट आपण म्हणू शकतो. हा एक टेनिस मधला फोरहँड हा शॉट आहे. आणि टेनिसच्या बऱ्याच गोष्टी जसं की मेंटल ट्रेनिंग. जेव्हा मी टेनिस खेळायचे, मी स्वर्गीय भीष्मराज बाम सरांची मेंटल ट्रेनिंग घ्यायचे. ते माझे गुरु होते. आणि त्यांनी जे काही इन्साइट्स त्यावेळेस मला दिले ते आजपर्यंत देखील मी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये वापरते आणि त्याचा मला खूप उपयोग होतो. टेनिसचं जे हँड आय कोऑर्डिनेशन आणि आपण बॉल आणि बॅटचा जो टायमिंग म्हणू शकतो तो देखील मला खूप उपयोगात आला. सो टेनिसचा मी खेळताना देखील बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही टेनिस प्लेअर क्रिकेट खेळतीये. म्हणजे माझ्या शॉट मारण्याच्या याच्यावरून आणि जोरात जे मी मारते त्याच्यावरतून टेनिसचं जे आपण एक शॅडो म्हणू शकतो ते माझ्या क्रिकेटिंग प्लेअर मध्ये दिसूनच येतं. तुला असा कोणता सामना आठवतो का तो क्रिकेट मधला म्हणतो की जो तू आजही तुझ्या स्मरणात आहे तो? मी एक मॅच खेळत होते शिर्डीला. जेव्हा मी क्रिकेट प्रोफेशनली चालू केलं तेव्हा एकच गोल होतं की मला एक सेंचुरी तरी मारायची आहे. एक बॅटरचं ते गोल असतं. तर मी त्या सेंचुरीसाठी खूप तळमळत होते. शिर्डीला मॅच खेळत होते, 98 वर खेळत होते आणि तेव्हा डोक्यात एक विचार आला की पहिली सेंचुरी झाली आणि 98 रनवर मी आउट झाले. तर तेव्हा असं झालं की घास खाल्ला पण गिळता नाही आला आणि तो क्षण माझ्या आठवणीत आहे. म्हणजे मी इतके एक्सायटेड झालेले. पण त्या क्षणी मी ऍक्च्युली सगळे माझे मेंटल ट्रेनिंगचे टीचिंग्स वगैरे सगळे विसरलेले. त्याच्यानंतर मी पप्पांना कॉल केला की असं झालं आणि त्यांनी मला जो एक धीर दिला. त्याच्यानंतर मी 2025ला जेव्हा 154 रन्स केले तेव्हा मला ती जी खरी एक माझ्या हार्डवर्कचं जे फ्रूट असतं ते तेव्हा खरं असं अनुभवायला भेटलं. आणि तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, मी 100 केले असते तर सॅटिस्फाईड तर असतेच, पण जे 154 रन्स झाले त्याच्यात माझी शतक देखील झाली. तो माझा हायेस्ट रन देखील झाला आणि त्याच्यानंतर मी अर्धशतक पण मारलं. हा, तर त्याच्यातून मला कळलं की माझी कॅपॅसिटी काय आहे. जे मी 100 कडे बघत होते ते आता मी 200 कडे बघायला लागली आहे. तू आतापर्यंत किती 50 आणि किती सेंचुरी? साधारण मी 15 50s केले असतील आणि माझ्या 3 सेंचुरी आहेत आणि एक 98 वर आउट आहे आणि एक 98 नॉट आउट आहे. आता कोणत्या संघाकडून खेळते? मी सध्या नंदुरबार संघाकडनं इन्व्हिटेशनच्या मॅचेस खेळते. त्यांच्याकडनं ओपनिंग बॅटिंग करते. सिद्धार्थ रोकडे सर आणि युवराज पवार सरांचं मला मार्गदर्शन त्या संघासाठी लाभतं आणि त्यांच्या गायडन्स थ्रू मी त्या टीमकडनं खेळते. तर तू टेनिस पण खेळती आणि क्रिकेट पण खेळती. या दोन खेळांमधला सामने काही सांगता येईल का की या दोन्ही खेळांमधलं मला सामने वाटतं की हे दोन्ही खेळ सारखेच वाटतात, असं काही वाटतं? दोघं खेळ हे सारखेच. म्हणजे प्रत्येक खेळ हा सारखाच असतो. त्याचा बेसिक्स जे आपण म्हणतो डिसिप्लिन, मॅच अनालिसिस, आपलं ऑन फील्ड जे वागणं असतं ते प्रत्येक खेळाचं सेमच असतं. आणि टेनिसचं जे हँड आय कोऑर्डिनेशन, बॅलन्स, स्पीड, ॲजिलिटी ते सगळं मला क्रिकेटमध्ये कामात येतं. फक्त फरक एवढाच आहे की टेनिस हा इंडिव्हिज्युअल गेम होता. तिकडे सगळं मला एकटीला करावं लागायचं. डिसिजन मेकिंग सगळं माझ्यावर असायचं. आणि क्रिकेट हा टीम गेम असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला, काही सिच्युएशन कळत नसल्या तर कॅप्टन सोबत जाऊन चर्चा करता येते. इतर टीममेट्स आपल्याला सपोर्ट करायला असतात. सो दोन्ही खेळ मला सारखेच वाटतात आणि त्याच्याकडे खेळ खेळण्याचा दृष्टिकोन पण माझा सारखाच आहे. फायटिंग स्पिरिट आहे, सेम मोटिवेशन आहे. सो तू आता टेनिसकडे तुझ्याकडे आता कोणती जबाबदारी ऍज अ प्लेअर काय, पण आणखी काही रेफरी वगैरे कोच म्हणून अशी ही भूमिका कशी तू निभावली? टेनिस प्लेअर नंतर मी टेनिस कोचिंगच्या देखील एक्झाम्स दिल्या. मी मुंबईत माझ्या अकॅडमीज चालवत होते. नाशिकमध्ये निवेद क्लब सातपूर येथे हेड कोच होते. याच्याच बरोबर मी खेलो इंडियासाठी महाराष्ट्राची कोच म्हणून 6 वेळा गेलेले आहे. सो महाराष्ट्र टीम सोबत मी ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यांना मी माझं मार्गदर्शन, माझे इन्साइट्स आणि मी खेळातून काय शिकले हे त्या टीम बरोबर शेअर केलं.
महाराष्ट्र खेलो इंडियामध्ये टेनिसमध्ये चॅम्पियन देखील झाली. आणि त्याच्यानंतर मी टेनिस ऑफिशिएटिंगच्या देखील एक्झाम्स दिल्या. रेफरी म्हणून मी बऱ्याच टुर्नामेंट्सला असते. इंटरनॅशनल टुर्नामेंट्सला चेअर अंपायरिंग करते. एखादा तुला असं त्याचं दोन्ही खेळ खेळते आणि दोन्ही खेळ खेळत असताना यश अपयश येत असतं, पण अपयश आलं तर तू कसं ते निभावून घेते, कसं त्याला प्रसंग सामोरे जाते त्याला? मला असं वाटतं की खेळ यशापेक्षा अपयश जास्त देतो. यस. रोजच एखादा प्लेअर जिंकत नसतो. तर खेळून आता वयाच्या 2 वर्षापासून मी खेळते. तर टेनिसमध्ये पण मी कित्येक मॅचेस खेळले. तर यशापेक्षा जास्त अपयश आलं आणि हळूहळू ब्रेनला हार्टला सवय लागली की ते अपयश पॉझिटिव्हली कसं स्वीकारायचं आणि परत मॅचेस वरून घरी येऊन परत मेहनतीला कसं लागायचं हे माझ्यात इन्कल्केट होत गेलं. आता अपयश जरी आलं तरी रडत न बसता माझ्या डोक्यात लगेच विचार चालू होतात की मी पुढची मॅच कशी चांगली खेळेल, मी स्वतःला कसं सुधरवेल याच्या पाठीशी मी लगेच लागते. आणि हे आता एक सवय झाली आहे ह्या फील्डमध्ये राहून. आता पुढचा तुला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आता क्रिकेटची आता पुढच्या मॅचेस आहे त्यावेळेस तुझी प्रॅक्टिस कशी असते, आता प्रॅक्टिस सराव कसा चालू असतो, सकाळ सायंकाळ कसा तू सराव करत असते आणि कुठे करत असते? मी नाशिकमध्ये म्हणजे माझे वडीलच मला शिकवायचे. मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर माझ्या लहान भावाने ती जबाबदारी घेतली आणि तोच मला प्रॅक्टिस देतो. तो देखील एक खूप चांगला क्रिकेटपटू होता. आणि जसं मी आधी सांगितलं पप्पांचे मित्र राजेंद्र शिंदे काका म्हणजे आमचे लाडके स्वामी काका हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. हे दोघंही मला बॉलिंग करतात, माझ्याकडनं फिल्डिंग प्रॅक्टिस करून घेतात. एवढंच नाही तर आमच्या कॉलनीतले जेवढे पण मुलं ज्यांना बॉलिंग करता येते किंवा साधारण बॉल जरी फेकता येतो तरी ते माझ्यासाठी वेळात वेळ काढून उन्हात पावसाळ्यात माझ्यासाठी हजर असतात आणि मला प्रॅक्टिस देतात. आमच्या कॉलनीतले जेवढे पण लोक मला खेळताना बघतात तर ज्यांना नॉलेज नाही ते देखील माझ्यासाठी एक चेंडू घेऊन येतात कुठून तरी. हा. आणि आमच्या कॉलनीतच घरासमोर क्रिकेटचे नेट्स आहे, मी तिकडे प्रॅक्टिस करते. माझं जे कॉलेज होतं HPT RYK त्यांचा देखील मला सपोर्ट असतो. मी कधी त्या ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करते. तू दोन खेळतच आहे, परंतु तुझा अभ्यास तुझं शिक्षण याबद्दल थोडं सांग. पप्पांना खेळाची आवड होती पण माझी मम्मी देखील एक उत्कृष्ट शिक्षिका आहे. माझ्या मावशी, माझी आत्या, माझी नानी हे सगळे शिक्षिका होते म्हणून शिकणं हे घरात कंपल्शन होतं. मी माझं स्कूलिंग सिल्वर ऑफ युनिव्हर्सल स्कूलमधनं केलं. त्याच्यानंतर माझं 12वी आणि हायर स्टडीज मी HPT कॉलेजमधनं केले. मी 12वी आर्ट्समध्ये करून बॅचलर्स इन सायकोलॉजी केलं, मास्टर्स इन इंग्लिश केलं आणि आता सध्या मी बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन परस्यू करत आहे. माझ्या आईचं असं म्हणणं आहे की मी PhD करावी. सो माझं स्पोर्ट्समधनं PhD करायचं माझं प्लॅनिंग आहे. सो तो पण एक भाग माझ्या आयुष्यात चालू आहे. मागे ओळख बघताना तू क्रिकेट आणि टेनिस याच्याकडे कसे बघशील का? मागे पुढे आपण जर मागे बघितलं का टेनिस आणि क्रिकेटमध्ये मी कशी आली आणि त्यानंतरचा प्रवास कसा याबद्दल काय सांगशील का? तुला काय वाटतं? मी खेळाला चूज न करता खेळानेच मला चूज केलंय आणि त्यांनी मला स्वीकारलंय. टेनिस आणि क्रिकेटने मला आपण म्हणतो ना की त्यांच्यामुळे मी जे काही आहे ते आज आहे. टेनिसनी तर खेळ शिकवलाच पण आयुष्य कसं जगायचं हे देखील शिकवलं. मी मॅचेससाठी भारताच्या कित्येक राज्यांमध्ये व शहरांमध्ये गेले. तिकडचं कल्चर मला बघायला भेटलं, तिकडचे माणसं मला बघायला भेटले, माझे खूप फ्रेंड्स झाले, त्याच्यामुळे माझे कॉन्टॅक्ट्स वाढले. आणि क्रिकेट देखील आता मी दुसऱ्या वेगवेगळ्या शहरात जाऊन खेळते, वेगवेगळ्या टीम सोबत खेळते म्हणून माझं बॉन्डिंग कसं मी करते हे सगळं मला माझ्या स्पोर्ट्सने दिलं.
मी मॅचेस जिंकल्यावर जे मला स्कूलमध्ये फेलिसिटेशन व्हायचं, माझ्या कॉलेजमध्ये रेकग्निशन भेटायचं, त्याच्याने माझा कॉन्फिडन्स बूस्ट केला आणि त्याच्याने एक सकारात्मक ऊर्जा मला दिली. माझे फ्रेंड्स, माझे जे कझिन्स, भाऊ सगळ्यांनी मला साथ दिली आणि माझ्यामुळे देखील त्यांच्यात एक सकारात्मक विचार जुळत गेले आणि माझ्यामुळे देखील बरेच जण स्पोर्ट्स खेळायला आले. याचा मला खूप आनंद आहे. तुला अखेरचा प्रश्न, तुझा आता पुढचा उद्देश काय आणि ते साकार करण्यासाठी काय करणार? माझं पुढचा उद्देश असा आहे की मी टेनिसमध्ये तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, त्यांना बरेच मेडल्स मिळवून दिले. आता मला क्रिकेटमध्ये देखील महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंट करायची माझी इच्छा आहे. त्याच्या पुढे जाऊन वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये मला खेळायचं आहे आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की आपल्या देशासाठी आपण खेळलो पाहिजे. सो माझं देखील मला भारतासाठी खेळायचं आहे आणि त्या याच्या थ्रू मी वाटचाल करत आहे. त्याच्यानंतर मम्मीचं जे आहे PhD करायची आहे, एक घरात PhDचं डॉक्टरेट देखील आणायचं आहे. सो हे सगळे माझे गोल्स आहेत पुढे. अपूर्वा, तुझा हा प्रवास चालू असताना तुला कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभलं? हा प्रवास करताना मला बऱ्याच जणांचे मार्गदर्शन लाभले. सर्वप्रथम जेव्हा मी नाशिकला टेनिस खेळायला आले तेव्हा श्रीकांत कुमावत सर, आदित्य राव सर, राकेश पाटील सर यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. त्याच प्रकारे नाशिक डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशनचे राजीव देशपांडे सर, अद्वैत अगाशे सरांनी नाशिकमध्ये जास्तीत जास्त टुर्नामेंट कसे भरवता येतील आणि मला व माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना होम ग्राउंडवर प्लॅटफॉर्म कसा क्रिएट करून देता येईल याच्यावर त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आणि क्रिकेटमध्ये माझे वडील तर होतेच, त्याचप्रमाणे स्वामी काका, राजेंद्र शिंदे, शेखर गवळी सर, शरद इंगळे सर, श्रीरंग कापसे, अमित पाटील यांचे देखील मला मार्गदर्शन लाभले. आणि माझा लहान भाऊ सप्तश्री रोकडे, माझी आई ज्योती रोकडे यांचं देखील मला मार्गदर्शन होतं. माझे आजी बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते व माझ्या घरचे सगळेच सदस्य त्यांचा मला पाठिंबा होता आणि त्याचमुळे मी आज ह्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करू शकले. अपूर्वा, तुझा एकूण जर प्रवास बघितला तर तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि तुझं जे स्वप्न आहे ते नक्कीच साकार होईल. आज तू आमच्याशी गप्पा मारलाय त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.